टास्कमुळे इकडे जान्हवीबद्दल, वैभवबद्दल चर्चा होताना दिसते. पण इकडे संग्रामदादा बोलताना विसरून गेले की सूरज देखील आहे आणि पॅडीदादांचंही तसंच झालेलं आहे, कारण त्यांनी सूरजला या संभाषणात घेतलेलंच नाहीये. चला तर बघूया त्यांचं काय बोलणं आहे. तर इकडे हे बसलेले असतात गार्डन एरियामध्ये. संग्राम सांगतो की त्यांना जे काही करायचंय ते करू दे, साम दाम दंड भेद काही पण होऊ दे, पण आपल्याला टॉप 4 मध्ये जायचंय. लकीली मी असा डिसिजन घेतलेला आहे की आपल्याला काहीही करून जायचंय. तर अंकितामध्ये हो ते तर ठरलेलंच आहे, आपल्याला टॉप 4 मध्ये जायचंच आहे. आता यांच्याकडे एक असा तगडा गडी आलेला आहे संग्रामदादा, त्यामुळे अंकिता, धनंजय, पॅडी हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि संग्राम सोबत चांगलंच बोलताना दिसतात. यामध्ये जनरली अभिजित हा दिसतच नाही. तर हे बोलताना तो हा विसरून गेलाय की आपण टॉप 4 म्हणतोय आणि सूरज आपल्या पुढेच बसलेला आहे. तो काहीही बोलत नाही, बिचारा आपला मान खाली घालून बसलेला असतो, त्यांचं जे काही चाललंय ते ऐकत असतो. तर धनंजय सांगतो की याच्या डीलमुळे ना मला काही करता आलं नाही पॅडीदादाच्या, कारण जर शेवटच्या फेरीमध्ये जान्हवी ज्या वेळेस बाहेर गेली ना त्यावेळेस ती पूर्णपणे हललेली होती, म्हणजे तिला काय करू हेच सुचत नव्हतं. आणि मी जर तिला फेवर दिला असताना म्हणजे शेवटच्या फेरीमध्ये जी दुसरी फेरी झाली त्यामध्ये सगळेच रद्द झाले असते, परंतु यांना फेवर दिल्यामुळे ती अशी नाचायला लागली, त्याच्यामुळे तिला कळेना की मी काय करू. इथून पुढे जर टीम पडल्या ना पहिल्यांदा दुसऱ्याच्या टीम मधले स्ट्रॉंग प्लेअर बाहेर काढायची, ही एक स्ट्रॅटेजी आपण प्लॅन करायची असं इकडे संग्राम यांना सांगतो आणि सगळे ऍग्री झालेले आहेत. पण सूरज याच्यामध्ये काहीच बोलत नाही. तर तुम्हाला संग्रामची ही स्ट्रॅटेजी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.